इंद्राणी आखत अद्वैत 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 तू लागला आधी तू ठीक आहेस ना तू बरा आहेस ना अरे रुपाली आत्ता मला म्हणाली की तिने तुला मारलंय म्हणून मला सुद्धा ती तेच म्हणाली म्हणून मी धावत आपल्या खोलीत आले होते हे सगळं नक्की काय आहे अद्वैत मी तुमच्या बेडरूम मध्ये गेलो होतो तेव्हा मला नेत्रा म्हणाली की तू अस्तिकाला मारायला गेलास म्हणून मग तू हिला घेऊन इथे का आलायस ही नाही बाबा नेत्रा अद्वैत नेत्रा नेत्रा खरं तर आता माझ्याकडे बोलायला काही शब्दच नाहीयेत पण मी आता एवढंच सांगेन तुला की स्वतःची अजिबात रडायचं नाहीस कारण आता तुझा अद्वैत तुझ्या सोबत आहे आणि ज्या अस्तिकामुळे आपल्याला सगळा त्रास झालाय आपल्याला हे सगळं सहन करावं लागलंय तिला मी आज संपवणार काय सांगितलं होतं काय आज्ञा होती माझी का संपवलं नाहीस अद्वैतला सगळं समजावून सांगितलं होतं ना नेत्रा येते ते सुद्धा सांगितलं होतं का केलं नाहीस मला अद्वैतला रक्ताच्या थारोळ्यात बघायचं होतं आणि नेत्राच्या हातात सुरा का संपवलं नाहीस त्याला रक्ताच्या थारोळ्यात आता नेत्रा दिसेल अद्वैत नेत्राला संपवायला गेलाय सगळं समजावून सांगितलं होतं कशाला स्वतःची अक्कल चालवलीस विनोजका अद्वैतला खात्री पटली की मीच नेत्र आहे आणि ती असते काय त्यामुळे मी त्याला अडवलं नाही आणि आपल्या मार्गातला अडथळा दूर होणार आहे आज मूर्ख आहेस तू आपला जाब आपल्यावरच उलटला येता म्हणजे अद्वैतला चांगलं माहितीये की नेत्रा कधीही त्याला विरोचकाशी किंवा विरोचकाच्या सेवकाबरोबर एकट्याला लढायला पाठवणार नाही ती तिचा जीव देईल पण अद्वैतचा जीव धोक्यात नाही घालू शकत ती कळतंय तुला
नेत्रा हात सोड माझा. साहेब मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. नेत्रा कोणाचंही ऐकणार नाहीये मी आता. काही झालं तरी त्या अस्तिकाला मी संपवणारच. साहेब साहेब थांबा. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. त्याला सांगा ना. नेत्रा मी म्हंटल ना मी कोणाचं ऐकणार नाही. बाजूला हो. मग ठीक आहे, मी पण येते तुमच्यासोबत. नेत्रा मी एकटा जाणार आहे. तुम्ही का असं करताय? आत्या, बाबा, तुम्ही तरी समजावा ना यांना. नेत्रा तसंही तो नाग माझं काही बिघडवू शकत नाही, कारण त्याच्या विषयाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. आणि मला काही व्हायचं असेल ना तर होऊ देत, पण आज मी त्या अस्तिकाला संपवणार आहे. बाजूला. मी हात जोडते तुमच्या समोर, पाय धरते तुमचे. असं नका करू साहेब. एकदा गमावलंय मी तुम्हाला, नशिबाने तुम्ही मला परत मिळालात. मला तुम्हाला परत गमवायचं नाही. तुम्ही अस्तिकाला मारलं, संपवलं तिला? नाही. का? तुम्ही तिला मारायला गेला होतात ना, मग का नाही संपवलं? हो पण तिने नाटकं केली. ती असं म्हणाली की तीच नेत्र आहे वगैरे, असं काय म्हणाली? तिने आता कितीही नाटकं केली तरी तिच्या बोलण्याला बळी पडणार नाहीये मी. मग का नाही मारलं तिला? मी माझं माइंड चेंज केलं. का? अस्तिकाला मारायचं तर आहेच, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, तूच मला सांगितली होतीस. अस्तिका मनुष्य रूपात असताना आपण तिला मारू नाही शकत. अस्तिका नाग रूपात असल्यावरच आपण तिला मारू शकतो. आठवतंय? गरुड आरतीच्या वेळी तूच सांगितलं होतंस मला. मग आता काय करायचं आपण? बघूयात, विचार करूयात आपण. आता उशीर खूप झालाय, झोपतो. सकाळी बोलूयात आपण. काय झालं? साहेब, सॉरी, मला माफ कर नेत्रा. सॉरी मग काय करताय? नेत्रा, मी जी चूक केली आहे त्यासाठी खरं तर सॉरी हा शब्द खरंच खूप छोटा आहे. साहेब, तुम्ही काय करताय साहेब? तुम्ही आधी उठा. तुम्ही उठा. तुम्ही उभे राहा. सॉरी. तुला खूप त्रास झाला असेल ना नेत्रा. मी तुला ओळखू नाही शकलो. तुझं म्हणाल किती यातना झाल्या असतील नेत्रा याची कल्पना सुद्धा नाही करवत. सॉरी नेत्रा. मी शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा घेतली तुझी. मी आता बाबांना म्हणालो की हीच नेत्रा आहे, माझ्या रूम मध्ये जेती असते काय, तसं नव्हतं नेत्रा. मी परीक्षा घेत होतो तुझी.
म्हणालो की माझ्या रूम मध्ये जी आहे ती अस्तिका आहे. मी मुद्दाम म्हणालो की मी त्या अस्तिकाला मारणार आता, कारण हीच गोष्ट मी त्या अस्तिकाला सुद्धा सांगितली होती. ती अस्तिका मला म्हणाली की जा संपवा तिला. मला माहित होतं माझी नेत्रा मला असं एकट्याला नाही सोडणार. खरं तर किती सोपं होतं नेत्रा. खूप उशीर झाला माझ्याकडून, मला माफ कर. नाही साहेब, नेत्रा, आपल्याच माणसांनी आपल्याला न ओळखणं यापेक्षा वाईट गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही. आणि तुला माझ्यामुळे हे सगळं भोगावं लागलं. साहेब मला विश्वास होता, मला माहित होतं तुम्ही मला ओळखणार. तुम्ही सगळे मला ओळखणार, मला माहित होतं. मला माफ कर. मी कशी चुकले? त्या तुम्ही नाही चुकलात. तुमच्या जागी मी असते ना तर कदाचित मी सुद्धा हेच केलं असतं. नाही चुकलात तुम्ही. बाबा, मला माफ कर. चूक झाली माझी, माफ कर. मी तुला माझी मुलगी मानली, मीच माझ्या मुलीला ओळखू शकलो नाही. चूक झाली. क्षम्य गुन्हा घडलाय माझ्या हातून, माफ कर. पण मी तरी काय करू ग? ज्या रात्री तू सापडलीस त्याच रात्री मी रुपालीला नागाशी बोलताना पाहिलं. ती नागाला जे म्हणाली ते त्रिनयनेच्या लेकींकडे त्रिनयनेचं वरदान असलं तरी विरोचकाकडे रूप बदलण्याची शक्ती आहे. त्या शक्तीनेच नेत्राला तुझं रूप दिलंय, तिचं रूपच बदलवून टाकलंय. तसंच आता तुला नेत्राचं रूप देणार. तू आता नेत्रा व्हायचंस. आता खेळ सुरू करायचा. तू नेत्राचं रूप घ्यायचंस आणि सगळं ठरल्याप्रमाणे करायचंस. हे सगळं तिने मुद्दाम केलं. असं चित्र उभं केलं ज्याने तुम्हा सगळ्यांना असं वाटेल की मी असते काय. रुपाली म्हात्रेला कळलं होतं की तुम्ही मला शोधलाय. म्हणूनच त्या रात्री अस्तिका आली होती फाल्गुनीताईंच्या खोलीत अद्वैत साहेबांना शोधायला. तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला सगळीकडे शोधत होते साहेब. मी रुपाली आणि अस्तिकाला खाली बघितलं. दोघे एकत्र होते? हो. आता त्या विरोचकाला सोडायचं नाही. पण त्याआधी त्या अस्तिकाला संपवायला हवं. हो साहेब, त्या अस्तिकाला संपवायलाच हवं. ज्या बाईने माझं घर, माझा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला
जिने माझ्या आजींना मारलं तिला नाही सोडायचं. तिचा वध माझ्याच हातून होणार. पण थोडा संयम ठेवायला हवा. तर अजून किती संयम ठेवायचा आपण? साहेब, तुम्हाला माहिती आहे, अस्तिकाला आपण मानव रूपात नाही मारू शकत. ती नाग रूपात असतानाच आपण तिचा वध करू शकतो. गेल्या वेळेला गरुड आरती करून आपण तिला नाग रूपात आणलं होतं. पण ह्या वेळेला गरुड आरतीचा सुद्धा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. विरोचकांनी असं काहीतरी केलंय ज्यामुळे गरुड देवापासून आणि देवी आईपासून अस्तिका सुरक्षित आहे. गरुड देवाचा तिच्यावर काहीच परिणाम का होत नाही ते आधी शोधायला हवं. आणि त्या विरोचकाकडे मनोरमा आजीच्या शक्ती व्यतिरिक्त आणखी कोणती शक्ती आहे ते शोधायला हवं. अस्तिकाने घालायचा तो घोळ घातलाच. अद्वैतला एव्हाना कळलं असेल का की खरी नेत्रा कोण आहे? या अस्तिकाने त्याला वेळीच मारलं असतं ना तर हे घडलंच नसतं. पण का मारलं नसेल अद्वैतला तिने? त्याचा सूड घ्यायचा म्हणून एवढी वाट पाहिली तिने. मग सोडलं का तिने त्याला? विरोचक एवढा बालिश असेल असं वाटलं नव्हतं. हे फसवा फसवीचे पोळखेळ आता बंद कर. कारण तू अद्वैतला काहीच करू शकत नाहीस. अद्वैतलाच काय, घरातल्या कोणालाही तू काही करू शकत नाहीस. तुला ती म्हण माहितीये ना, भौंकनेवाले कुत्ते काटते नाही. तशी गत झाली तुझी. आणि आता खरी नेत्रा कोण आहे हे फार काळ लपून राहणार नाही. कारण त्रिनयना देवी आमच्या पाठीशी आहे. लवकरात लवकर खरी नेत्रा तुला तुझी जागा दाखवणार. म्हणजे अजूनही सत्य कळलेलं नाहीये यांना. हा म्हणाला की खरी नेत्रा कोण आहे हे फार काळ लपून राहणार नाही. सुषेणने त्या नेत्राला मारलं का नाही? तिला मारलं असतं तर बरं झालं असतं. की त्याला सत्य कळलंय. नाही नाही, असं होतं कामा नये. असं झालं तर विरोचक माझा जीव घ्यायला पुढे मागे बघणार नाही. सुषेणला सत्य कळलं असेल तर सगळं संपेल. सुषेणला मारायलाच हवं. मी याला नाही मारू शकत. मारायचंच असेल तर त्या नेत्राला मारेन. अद्वैतवर जीव जडलाय माझा.
अद्वैत माझाच व्हायला हवा.